जेजुरी गडावर बैल उधळल्यानं भाविकांची धावपळ झाली। पूजेसाठी शर्यतीचा बैल जेजुरी गडावर आणण्यात आला होता। मात्र अचानक बैल उधळला आणि सैरावऱ्या धावत सुटला। त्यामुळे भाविक घाबरले आणि एकच धावपळ उडाली। तिकडे वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये संत बिरबलनाथ यात्रोत्सवाला सुरुवात झाली। पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत, पण पोलिसांचं मात्र यात्रोत्सवाकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आले। यात्रेत अश्लील नृत्य सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या संदर्भातला व्हिडिओ समोर आल्यानंतर भाविकांकडून संताप व्यक्त केला जातोय। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मधील स्नेह संमेलनात पाकिस्तानी गीतावर डान्स करण्यात आला। या प्रकरणी भाजप नेते गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या स्नेह संमेलनात पाकिस्तानी गाण्यावर नृत्य करण्यात आलं। हे स्नेह संमेलन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होतं आणि यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळली आहे। या प्रकरणात उमरखेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। स्कूलमध्ये 26 जानेवारी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ए मर्दे मुजाहिद तेरी एल्गार का है हे पाकिस्तानी गीत सादर करण्यात आले। या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले। सादर गीत हे जिहादी गीत असून पाकिस्तान या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन भारत पाकिस्तान 1965च्या युद्धात या गीताला स्मृती गीत म्हणून वापरले। त्यामुळे हे गीत शाळेच्या स्नेहमिलनात वाजून लहान मुलांच्या कवळ्या मनावर देशविरोधी संस्कार रुजण्याचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत। त्याकरिता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। चंदा आणि तारा यांच्या पाठोपाठ आता हिरकणी नावाची तिसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित होणारी हिरकणी ही आता तिसरी वाघीण ठरली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीमध्ये आणलेली ही वाघीण कोयना अभयारण्यामध्ये कोर जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षित स्थळी सोडण्यात आली। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली आणि त्यानंतर कोयना अभयारण्यामध्ये कोर जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षित स्थळी तिला सोडण्यात आलं। पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून गुरुवारी 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता या वाघिणीला पकडलं होतं आणि त्यानंतर 850 किलोमीटरचा प्रवास करून तिला सह्याद्रीमध्ये आणण्यात आलं। नंतर बोटीने प्रवास करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यामध्ये तिला आणण्यात आलं।